भंडारा जिला अस्पताल के वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉक्टर मधुकर कुंभारे का दिव्यांग प्रमाण पत्र फर्जी पाया गया है। बताया जा रहा है डॉक्टर मधुकर कुंभारे को वास्तव में कोई विकलांगता नहीं है, फिर भी उन्होंने घुटना खराब होने का झूठा दावा कर दिव्यांग प्रमाण पत्र हासिल किया। यह गंभीर मामला अब सवालों के घेरे में है कि जिले में ऐसे और कितने फर्जी दिव्यांग प्रमाण पत्र जारी किए गए हैं। इस पूरे प्रकरण की उच्च स्तरीय जांच की मांग उठ रही है। इसी के साथ भंडारा शहर के नाकाड़े अस्पताल और लांजेवार अस्पताल को 100 बेड की अनुमति किस आधार पर दी गई, इस पर भी सवाल खड़े हो गए हैं। बताया जा रहा है कि इन अस्पतालों ने सरकारी मापदंड पूरे नहीं किए, फिर भी उन्हें बड़ी सुविधा दे दी गई। यह गंभीर खुलासा वरिष्ठ पत्रकार शमशेर खान ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान किया। डॉक्टर मधुकर कुंभारे ने फर्जी दिव्यांग प्रमाण पत्र बनवाकर न सिर्फ सरकारी व्यवस्था को गुमराह किया है, बल्कि ऐसे मामलों से पूरे सिस्टम की साख पर सवाल उठते हैं। प्रशासन इस मामले की निष्पक्ष जांच कराए और दोषियों पर कड़ी कार्रवाई हो। साथ ही 100 बेड्स की अनुमति देने की प्रक्रिया की भी जांच होनी चाहिए। भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर कुंभरे आरमो यांनी आपले अपंग सर्टिफिकेट खोटी बनवलेली आहे आणि त्याची शासकीय लाभ ते घेत आहे। आणि याविषयी यांची सर्टिफिकेटची चौकशी करण्यात यावी और खोटे आले तर त्यांची पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। भंडारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर लांजेवार और डॉक्टर नाकाडे यांच्या 100 बेडची खाटाची परवानगी देण्यात आलेली आहे। और याच्या चौकशी अहवालमध्ये डॉक्टर कुंभरे जे आरएमओ भंडारा जिल्हा हॉस्पिटलचे त्यांनी याची चौकशी केलेली आहे। त्याच्यामध्ये 8 त्रुटी त्यांनी 31/12/2024ला दाखवली आहे और त्याचा अहवाल त्यांनी CS ला दिलेला आहे। आणि 1 जानेवारी 2025ला CSनी 100 बेटाच्या खाटाचा परवानगा डॉक्टर नाकाडे यांना दिलेला आहे। मात्र 24 घंट्यात त्यांनी हा परवानगा परमिशन दिलेली आहे। डॉक्टर नाकाडे आणि डॉक्टर लांजेवार हॉस्पिटलमध्ये फायर NOC नाही आहे, ऑक्युपन्सी NOC नाही आहे, का म्हणते पोल्युशन सर्टिफिकेट नसल्यात आणि सुद्धा यांच्याकडे पार्किंग सुविधा नाही। आणि शासकीय नियम असे म्हणतात की हा सुविधा नसल्यास कोणत्याही दवाखान्याला परवानगी देता येत नाही। आणि या विषयाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आणि हे पुरावे मी शासकीय माहिती अधिकारमध्ये मागितलेले आहे। याचे पुरावे माझ्याजवळ पूर्ण आहे।